माळी, गायत्री मंत्र, त्यानंतर गायत्री सहस्त्रनाम आणि आज ललिता पंचमी असल्यामुळे ललिता सहस्त्रनाम स्तोत्र हवनयुक्त सेवा झालेली आहे पहा. अति उच्च कोटीची कधीही कुठे करायला मिळत नाही अशी आदरणीय अविनाश दादांच्या आशीर्वादाने, स्वामींच्या कृपेने, आशीर्वादाने आपल्याला ही घरात बसून सेवा करायला मिळते. तर पहा, आज ललिता पंचमी आहे. ललिता पंचमीच्या निमित्ताने आपण ह्या नवरात्रीमध्ये ललिता देवीची उपासना करतो. ललिता देवीला म्हणजे आपल्या घटामध्ये जी आपली कुलदेवी आहे, तिला 21 ध्रुवांची ज्या जोडी असतात, अशा 48 ध्रुवांची जोडी त्या देवीला आपण अर्पण करत असतो पहा. अशा पद्धतीने. तर ती एक काही काही घरामध्ये परंपरा असते. आपणही केली तर काही हरकत नाही. देवीचा मंत्र म्हणत म्हणत. तर ते तुम्ही ती ही सुद्धा सेवा करू शकता. ललिता पंचमी च्या दिवशी आपण आपल्या स्वतःच्या मुलांच्या जे विद्यार्थी दशेतील मुलं आहेत, त्यांच्या जिभेवर दर्भाची काडी किंवा सोन्याची काडी दोन्हीही नसेल तर तुळशीची काडीचा वापर केला तरी चालू शकतो. मधात ती काडी बुडवायची आणि जिभेवर ऐम एडक्याचा काढायचा आणि त्याला तिथं वर मात्र असे तिकडं टिंब द्यायचा. म्हणजे ऐम हा शब्द बीज मंत्र, सरस्वतीचा बीज मंत्र जिभेवर लिहायचा आणि ते लिहिल्यानंतर त्यांच्याकडनं ऐम ऐम हा बीज मंत्र एक माळ जप करून घ्यायचा. त्याच्यावर आपणही आपल्या जिभेवर एकमेकांच्या जिभेवर घरातल्या सर्वांनी काढायचं असतं पहा. आणि मग ह्याच्यामुळे काय होते, की आपल्या जिभेवर सरस्वती विराजमान होते. म्हणजे तुमची वाचा सिद्धी होते आणि तुम्ही कितीही म्हणजे जेवढं तुम्ही बोलायचा प्रयत्न करसाल त्याच्यात तुम्हाला प्रगती होते पहा आणि खूप चांगली म्हणजे तुमचं वक्तृत्व जे आहे, तर ते हे खूप चांगलं प्रतीनं चालू राहतं किंवा बोलणं तुमचं व्यवस्थित येतं. तोत्रेपणा असेल तो निघून जातो. ही खूप पॉवरफुल आहे आणि हे प्रत्येकाने करावं. ही सरस्वती देवा विद्येची देवता आहे आणि आज विद्यार्थ्यांनी आपल्या सरस्वती देवतेचं पूजन पण करावं पहा. ललिता पंचमी आहे, तर त्या निमित्ताने आज ललिता सहस्त्रनाम आपण घेतलेला आहे. तर हे ललिता सहस्त्रनाम आदरणीय अविनाश दादा आपल्याला प्रश्न उत्तराच्या माध्यमातून जे आजारी पेशंट आहेत, ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांचे ब्लॉकेज आहेत किंवा आयसीयू मध्ये पेशंट आहेत, अशांसाठी नाडीवर किंवा तुमच्या हृदयावर हात ठेवून किंवा ताप जर असेल, खूप ताप असेल आणि ताप जर उतरत नसेल, तर अशा वेळेस डोक्यावर वगैरे हात ठेवून अ, आपण ललिता सहस्त्रनाम त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला वाचायला सांगितलं जातं पहा. आणि हे ललिता सहस्त्रनाम एवढं काही पॉवरफुल आहे. नित्य नियमाने जर तुमच्या वाचनात राहिलं, तर तुमचं बोलणं इतकं सुस्पष्ट आणि समोरचा किती वाद घालणारा असला, तरी सुद्धा त्याला तुम्ही वरचढ होतात. म्हणजे आपल्याला काही वादविद घालायचे नाहीत. परंतु सांगते एक, म्हणजे एवढं तुमचं पॉवरफुल बोलणं राहतं आणि खूप पॉवरफुल सेवा आहे. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, त्यांनी रोज नित्य नियमात जर हे ललिता सहस्त्रनाम जर वाचलं, तर त्यांच्या बीपीच्या गोळ्या नक्कीच 100% कमी होणार. म्हणजे ते बंद होणार. हे लक्षात घ्या. तर ज्यांना ज्यांना हा त्रास आहे, त्यांनी आवर्जून रोज वाचावं. जर तुम्हाला वाचायला जमलंच नाही समजा यदाकदाचित जर वाचन तुम्हाला जमत नाही, तर तुम्ही कधी वाचन करावं? त्याचे मुहूर्त आहेत पहा. तर त्या मुहूर्तावर पहा तुमचा वाढदिवस. मग तुमच्या घरातले जेवढ्यांचे वाढदिवस असतील, त्या वाढदिवसाला तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही हे ललिता सहस्त्रनाम वाचू शकता. आपला स्वतःचा असू द्या, आपली आई-वडील, मुलं यांच्या वाढदिवसाशी आपण हे ललिता सहस्त्रनाम वाचावं. त्यानंतर वर्षात दर महिन्याला संक्रांत येते पहा. संक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपण हे म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत ज्यावेळेस म्हणजे जात असतो, प्रवेश करत असतो, तर त्या दिवशी सुद्धा संक्रांतीच्या दिवशी हे ललिता सहस्त्रनाम आवर्जून वाचावं. त्यानंतर सगळ्यात मोठा दिवस हा 22 जून आहे पहा आणि सर्वात मोठी रात्र 22 डिसेंबर आहे. ह्या दिवशी सुद्धा आपण हे ललिता सहस्त्रनाम वाचावं. आठवड्यामधील जो शुक्रवार येतो, दर शुक्रवारी हे ललिता सहस्त्रनाम वाचावं आणि रोज वाचलं तर अतिउत्तम. शुक्ल पक्षातील नवमी, चतुर्दशी, शुक्रवार आणि पौर्णिमा. त्यानंतर चैत्र नवरात्र आणि अश्विनी नवरात्र ह्या 9 दिवसात सुद्धा तुम्ही हे ललिता सहस्त्रनाम वाचू शकता. तर ललिता सहस्त्रनामचं पहा, एवढे काही पॉवरफुल आहे. त्याचे फायदे पहा, इतके जबरदस्त आहेत, की ह्या स्तोत्र पठणामुळे सर्व व्याधी म्हणजे आजाराचं शमन होतं. आपलं वैभव वाढतं. त्यानंतर अकाली येणारा मृत्यू टळतो. त्यानंतर पहा, येणाऱ्या मृत्यूचे सुद्धा निवारण होते. आपली तापाचा जो कोणत्याही तापाचा प्रकार असू द्या. कोणत्याही आता ते बरेच तापाचे प्रकार निघाले. गोचिड ताप, अजून कोणता ताप, सगळा ताप, सगळ्या डोक्याला तापच आहे. आणि ह्या सगळ्या तापावर ललिता सहस्त्रनाम अगदी
पॉवरफुल आहे. तर त्या ताप जास्त आल्यानंतर आपण डोक्यावर आपण हात ठेवून आपण हे म्हणू शकतो ललिता सहस्रनाम. ह्या ललिता सहस्रनामामुळे आपलं आयुष्य वाढतं. त्यानंतर ज्यांना संतती नाही, तर त्यांना सुद्धा संतती प्राप्त होते. परंतु त्यासाठी काही कालावधी म्हणजे वर्षभर किंवा असं विशिष्ट कालावधी करता संकल्पयुक्त जर ललिता सहस्रनाम वाचलं, तर त्यांना संतती प्राप्त होते. त्यानंतर हे चारही पुरुषार्थ प्राप्त करून देणारं स्तोत्र आहे पहा. दीर्घायुष्य आपल्याला होतं, दीर्घायुष्य प्राप्त होतं आपल्याला. त्यानंतर डोकेदुखी आणि ताप ह्याच्यावर सुद्धा आपल्याला हे तर रोग निवारणार्थ आपण जर स्पर्श केला एखादं भस्म असेल, त्या भस्मावर सुद्धा आपण ते ललिता सहस्रनाम म्हणून ते जर त्या कपाळावर जर लेप दिला तरी सुद्धा ते खूप पॉवरफुल होतं. त्यानंतर 6 महिने जर ह्या सेवेकऱ्यांनी जर ललिता सहस्रनाम वाचलं, तर त्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरते. कंटिन्यू जर तुम्ही वाचलं म्हणजे संकल्पयुक्त तुमचा जो काही असेल प्रश्न तो सांगून. त्यानंतर या पठण करणाऱ्याच्या जिभेवर म्हणजे टोकावर जिभेच्या टोकावर सरस्वती मातेचा वास राहतो पहा. त्यानंतर हे ज्ञान आणि विद्या प्राप्तीची ही सेवा आहे. त्यानंतर काही जणांना बाधा असतात पहा, बाहेरच्या बाधा वगैरे तर त्याच्यावर घागरभर पाण्यानी म्हणजे ते भारायचं ते म्हणजे पाण्यात आपण मधली 3 बोटं ठेवायची आणि हे सहस्रनाम वाचायचं आणि त्या बाधित व्यक्तीच्या डोक्यावरून ते घागरभर पाणी ओतायचं. तर त्या बाधा सुद्धा निघून जातात. इतकं हे पॉवरफुल आहे. हृदयविकारावर रामबाण औषध आहे. त्यानंतर 1 ते 3 वर्ष कंटिन्यू जर ललिता सहस्रनाम वाचलं तर ते संतान प्राप्तीचा हा म्हणजे प्रश्न सुटू शकतो, ज्यांना नाही त्यांना. त्यानंतर हरवलेली व्यक्ती सुद्धा परत येते पहा. बेकारी नष्ट होते म्हणजे तुम्हाला रोजगार सुद्धा उपलब्ध होतो. त्यानंतर जे अविवाहित मुलं-मुली आहेत, तर त्यांनी जर 6 महिने किंवा 2.5 महिने किंवा असे विशिष्ट काळाकरता जर संकल्पयुक्त की माझा विवाह इच्छित ठिकाणी चांगला वर मिळावा, वधू मिळावी अशा पद्धतीनं जर तुम्ही मनोवांछित इच्छा प्रकट करून जर ललिता सहस्रनामचा पाठ केला खूप पॉवरफुल आहे आणि ते केलं तर अतिउत्तम आहे. त्यानंतर शत्रुत्वाचा नाश होतो पहा. आपल्याला शत्रू राहत नाहीत. म्हणजे आपण शक्यतो म्हणजे आपल्यातच बदल होतो आपोआपच. म्हणजे आपला राग कमी होतो, आपल्यात ते कमी होतात. त्यामुळं आपण सगळ्याशी चांगलं वागतो. त्यामुळं शत्रू आपल्याशी असण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे शत्रुत्व कमी होतं आणि म्हणून बुद्धिदाता, विद्या प्राप्त असं हे ललिता सहस्रनाम आहे. तर पहा, पूर्वीच्या काळी ज्यावेळेस भगवान शंकर कैलास पर्वतावर अ, ध्यानाला बसले होते. परंतु हे ध्यानाला बसले असताना त्यांच्या मनात कामवासना उत्पन्न करण्यासाठी भगवान शंकराला म्हणजे त्याच्यातून हे करण्यासाठी, जाग करण्यासाठी म्हणून काम उत्पन्न करण्यासाठी मदन नावाचं पहा मन्मथ जे आहेत देवांच्या आग्रहावरून त्यांना त्यांच्या मनात तशी वासना तयार केली. आणि मग भगवान शंकराचं ते जे ध्यान होतं, जे तपश्चर्या करत होते, त्यातून ते बाहेर आले आणि ते क्रोधित झाले आणि त्या म्हणजे मन्मथाला जाळून टाकलं. आणि जाळून टाकल्यानंतर त्याच्या राखेपासून गणपतीने म्हणजे श्री गणेशाने त्याचा मनुष्यासारखा पुतळा तयार केला आणि तो पुतळा तयार केला आणि त्याला सजीव केले मंत्र म्हणून आणि मग तो ज्यावेळेस त्याला पुतळा केला तो छोटा बालक झाला. तो मदनाचा पुतळा इतका सुंदर दिसत होता, की त्याच्यावर गणेशाने शतरुद्राचा अभिषेक केला आणि मग आता हा अभिषेक केल्यानंतर मग तो पॉवरफुल झाला तो. रुद्र म्हणजे उग्र झाला. उग्र म्हणजे तो उग्र दिसू लागला आणि मग उग्र दिसू लागल्यानंतर त्यानं भगवान शंकराची प्रार्थना केली, तपश्चर्या वगैरे केली आणि केल्यानंतर त्याने भगवान शंकराकडून अमरत्वाचा म्हणजे अमर असल्याचा वर प्राप्त करून घेतला आणि मग तो वर प्राप्त झाला म्हणजे आता आपल्याला मरणच नाही. म्हणून तो इतका उन्मत्त झाला, की त्यानं आपलं देवादिकांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग नारद मुनींनी इंद्राला सांगितलं की देवा तुम्ही पराशक्तीला आमंत्रण द्या आणि मग त्यावेळेस इंद्राने एक महायज्ञ केला आणि ह्या महायज्ञातून पेटलेल्या होमकुंडातून एक दिव्य महाचक्र आले आणि ह्या चक्राच्या मध्यभागी एक देहधारी देवी निर्माण झाली आणि ही देवी कोण होती तर ब्रह्मा विष्णू महेश यांच्या तेजाने उत्पन्न झालेली अशी ती देहधारी स्त्री होती आणि मग ही उत्पन्न झाले मग तिनं काय केलं तिनं ह्या भंडासुराशी म्हणजे तिच्या हातूनच एका स्त्रीच्या हाताने त्याचं मरण होतं.
त्या देवांनी भंडासुराच्या म्हणजे भंडासुराच्या त्या देवीने वध केला आणि हे सगळं ह्या नवरात्रात चालू होतं आणि नवरात्रात चालू असताना ह्या ललिता पंचमीच्या दिवशी त्याचा वध झालेला आहे त्या भंडासूर राक्षसाचा आणि म्हणून म्हणून आपण ह्या उत्सव ललिता पंचमी ही जी आपण साजरी करतो तर हीच ती ललिता देवी जी देहधारी ती चक्रावर जी देवी तयार झाली ब्रह्मा विष्णू महेश्वराच्या तेजातून निर्माण झालेली ही जी देवी होती तिलाच नंतर ललिता पंचमीच्या दिवशी तिनं त्याला ठार केलं आणि म्हणून हा शुभ दिवस म्हणून आजचा दिवस आपण साजरा करतो ललिताच्या ललिता पंचमीच्या दिवशी आणि म्हणून आपण हे ललिता सहस्त्रनाम स्तोत्र आज घेतलेलं आहे कोणी वाचन करावं आणि हे करत जर झाली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. मंगलताई कंटिन्यू करता का पुढे तुम्ही? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आहेत का? तर आपला कालच पहा देवणीचा कार्यक्रम असा उत्तम झालेला आहे. दादांचं रूप फोटोतून व्हिडिओतून इतकं काही वेगळं दिसत होतं. अक्षरशः दत्तरूपी स्वामी रूपी आणि खूप अनुभव आलेत. आपण प्रत्यक्ष दादा जेव्हा येतील मार्गदर्शन मधून आपल्याला हे सर्व अनुभव ऐकायला मिळणारच आहेत. एक छोटीशी मुलगी कॉलेजमधली मुलगी ती त्यांच्या गावामध्ये देवणी गावामध्ये आगळा वेगळा पालखी सोहळा घेते आणि दादांचं मार्गदर्शन ठेवते. म्हणजे पहा इतक्या लहान वयात एवढं तिचं काही जबरदस्त वक्तृत्व होतं. आता आम्ही ते ऑनलाईन पण पाहिलं आणि खूप वाखाणण्याजोगं आहे. तर आपली मुलं सुद्धा अशीच घडावी असं आपल्या आई-वडिलांना प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. म्हणून आपल्या मुलांवर संस्कार करा, या ऑनलाईन सेवेला जॉइन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता थोडे दिवस राहिलेले आहेत. लातूर मेळावा जवळ येत आहे 25 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबरला भैरवचंडी आहे आणि त्याच्यानंतर 10 नोव्हेंबरला गाणगापूरचा मेळावा येत आहे. गाणगापूरच्या मेळाव्याच्या निमित्ताने आपण आदल्या दिवशी जे येणार आहे त्यांनी गुगल फॉर्म भरणं कंपल्सरी आहे. ₹900 ऍडमिन कडे सेंड करायचे आहेत. अभिरुचिताई आणि सोनलताई पवार यांच्याकडे तुम्ही सेंड करू शकता. स्क्रीनशॉट पाठवून खाली मेसेज टाकू शकता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे येणार आहेत त्यांनी ₹500 भरून गुगल फॉर्म भरावा. तो पण तुम्ही स्क्रीनशॉट सेंड करू शकता आणि खाली मेसेज टाकू शकता. तर आपल्याला जास्तीत जास्त प्रचार प्रसार करायचा आहे. दादांचं जे स्वप्न आहे गाणगापूरला एक दिवसीय गुरुचरित्र पारायण जास्तीत जास्त संख्येने करण्याचं, तर ते प्रत्येकाने नवरात्रीच्या निमित्तात प्रचार प्रसार करावा आणि आपण इतरांना सहभागी करावं. आपणही सहभागी व्हावं. आपणही येण्याचा प्रयत्न करावा आणि इतरांना पण घेऊन यावं. तर ही उच्च कोटीची सेवा आपल्याला पुण्य फळ प्राप्त करून देणारे आहे आणि म्हणून आपण ते केलं पाहिजे पहा. तर आपण हे सर्व करावं. तर झाले सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. बराच उशीर झालाय 6:15ला सेवा सुरू झालेली आहे. तर आपण अनुभव सत्र आता काही घेणार नाहीत. आपण डायरेक्ट प्रार्थनाच घेणार आहोत. सगळ्यांनी हात जोडा प्रार्थनेचे. कोणाला बोलायचंय का? श्री स्वामी समर्थ. सुरेखाताई प्रार्थना घ्या. त्याच्या आधी ना त्या लवंगेच्या माळेचं एकदा व्यवस्थित सांगा बरं. लक्षातच येत नाहीये सगळ्यांना. लवंग्याची माळ जी होती ना ती घटस्थापनेच्या दिवशीच घालायची होती. आपण आता देवांना हा स्पर्श करत नाही. लांबून हळदी कुंकू वाहतो आणि वरून तेवढी माळ सोडतो घटावर. आपण देवाला स्पर्श करतच नाही ना. आणि तो तोडगा असा आहे की ती लवंगेची माळ आपल्याला पहिल्या दिवशी त्या देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला ती अर्पण करायची होती आणि नंतर ती घट उठल्यानंतर ती काढून ती लवंग जाळून त्याची रक्षा करून ती व्यसनाधीन व्यक्तीला द्यायची होती. तर आता मध्ये आधी तुम्ही असं करू नका. त्यावेळेस आता चैत्र नवरात्र येतं त्या तुम्ही तर हे पहा असू द्या आता काही हरकत नाही. तर आपण ही सेवा नंतर केली तरी चालते. दुसरे व्यसनाधीनच्या ह्याच्यावर आपल्याला बाकी रुद्राभिषेक आहे. गायत्री मंत्राचा 6 लक्ष जप आहे. भरपूर सेवा आहेत व्यसनाधीन. तर त्यासाठी आता हे काय होतं हे तुम्ही मिस का केलं? तर तुम्ही त्या वेळेला तुम्ही ऑनलाईन सेवेला जॉइन होत नाही आणि मार्गदर्शन ऐकत नाही. त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम तयार होतो. फक्त तोडगा आला, तो कसा करायचा, काय करायचं हे तुम्ही उपस्थित नसतात. त्याच्यामुळे हे तुमचा तोटा होतो. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी सकाळ संध्याकाळ सेवेला ऑनलाईन सेवेत जॉइन होत चला आणि मार्गदर्शन नीट ऐकत चला. म्हणजे मग हे प्रश्न येणार नाहीत आणि आलेले सेवा व्यवस्थित वाचत जा. आता तो तोडग्यामध्ये दिलेला आहे. पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी
ती माळ, लवंगेची माळ देवीला घालायची आणि ती आपण आता 9 दिवसात पाठ करतो दुर्गा सप्तशी. ती सेवेने ती माळ भारली जाते आणि नंतर त्याची ती बारीक म्हणजे जाळून बारीक पूड करायची आणि मग ती व्यसनाधीन व्यक्तीला द्यायची. हे लक्षात घ्या. आणि आता पुन्हा तेच प्रश्न म्हणजे आता काही मला विचारतात, काही मंगलताईला, काही अजून दुसऱ्या ॲडमिनना उत्तर दिलं नाही की दुसऱ्या ॲडमिनला, दुसऱ्या ॲडमिनने उत्तर दिलं नाही की तिसऱ्या आणि सगळ्या ॲडमिनला जेवढे प्रश्न सेविकरी विचारतात ना, सगळे प्रश्न सगळ्या ॲडमिनचे प्रश्न आमच्या ॲडमिन ग्रुपवर येतात. त्यामुळं एका सेवेकरांनी किती ॲडमिनला प्रश्न विचारला, किती ॲडमिनला एकच मेसेज किती ॲडमिनला सेंड केला, हे सगळं आम्हाला एका ग्रुपवर कळतं. त्यामुळं एका सेवेकरांनी आणि तिथं आम्ही खाली मेसेज लिहितो. कोणत्या ताईने आम्हाला प्रश्न विचारला, कोणत्या दादाने विचारला आणि प्रत्येकाचे मेसेज येतात. सगळ्यांच्या मेसेज खाली एकच नाव येतं. एकाच सेवेकराचं येतं. पण ते मग तिथेच कळतं, की तुम्ही किती ॲडमिनशी संपर्क केला. त्या अगोदर जर करत असाल, तर आता इथून पुढं हे असं काही करू नका. एकच ॲडमिन आमच्या ग्रुपवर आम्हाला माहीत नसलं तर आम्ही दादांना प्रश्न विचारून आम्ही विचारतो ना, आमच्याच ग्रुपवर आणि ज्यावेळेस ते उत्तर मिळतं त्यावेळेस ते उत्तर तुमच्यापर्यंत पोहोच केलं जातं. तर असं कृपया जर सगळ्या ॲडमिनला जर तुम्ही एकच मेसेज सेंड करत असाल किंवा एकच प्रश्न सगळ्या ॲडमिनला विचारत असाल, तर कृपया करून असं काही